त्या नदीवरचा जो आता पॅड दिला आहे तो प्रबंध आहे त्याची स्ट्रक्चरल ऑडिट आणि पाण्याची पातळी आता बोर करून त्याच्यावर आता पश्चिम आता आपल्याला हे येते का आता हे ब्रिज आहे असा घ्यायचा करते असं ऐक हे ह्यांचा असं हे नाही हे तुझं इथं रिपेअर करायला सांगितलं हे ब्रिज कम बांधायला काही फार बारक आहे आपल्याला डबल 7.5 मीटरचा ब्रिज 2 वाहनं मोठी जातील अशा पद्धतीनं आपण करतोय आणि तुझं ह्या गावाला येण्याच्या करता इथं काय करायचं ते पण आता आमची चर्चा झाली ते करून म्हणजे ह्या गावाचा पण जो संबंध तुटतोय तो तुटणार नाही इतर हे ब्रिज कम बंधाऱ्याला जे घाण अडकली आणि पाणी पोहतंय तर त्याच्याऐवजी हा ब्रिजला जास्त कमानी करून जेवढं आता काहीतरी 17 का 20,000 क्युसेस पाणी असं गेलं म्हणतात हा म्हणणं 17,000 गेले पण ते आता आपण मोजू इरिगेशनवाले सांगतील आणि तेवढं सगळं पाणी असंच्या असं पास होईल काही झालं तरी ह्याच्यावर पाणी येणार नाही पुलावर एवढी उंची घ्यायला सांगितलेली आहे आणि त्या नवणच आहे त्याच्यावर सुरुवात इकडनं करून इकडं झाली तर आपला मराठवाड्याला आणि आपल्या सोलापूर जिल्ह्याला म्हणजे पश्चिम महाराष्ट्राला जोडणारी जी काही अडचण येते ती दूर होईल. आम्ही आमदारांना पण बोललो आबांना पण बोललो खासदारांना पण बोललो पण विनंती अशी आहे की मागणी पैसे देणारे आम्ही बरोबर चालू पैसे देणार तुम्ही आम्हाला विनंती करू असं पण चाललं होतं असं पण चाललं प्रमुख जिल्हा मार्ग 5 आहे तो ह्याच्याकडे जात नाही मंदिरामध्ये नदी कुठं आली ठीक आहे आणि इथं नदी दिसते जुना हे आहे म्हणजे गुगलची मॅप आहे अरे असू दे ना जुनी नदी पण तुझीच आहे ना ठीक आहे अच्छा ही नदी बरं लक्षात इथलं जरा बरं आता किती लोक इकडे राहताय तुम्ही 20-22 लोक आहेत जेवण वगैरे व्यवस्थित नाश्ता चहा पाणी अजून किती दिवस इथं थांबणार आणि आज मोटरसायकलवर हे आले आपले दूधवाला आला तो आता भेटला होता मला मंदिराच्या ह्या बाजू इकडनं जाताना डावीकडे जायचं आता जाताना बाजूला पश्चिम महाराष्ट्र तो आता मराठवाड्यात इकडची जी गावं करमाळा तालुक्यातली काही आहेत 7 गावातली काय प्रॅक्टिस करतो ठीक आहे शेतकऱ्याला सहकारमध्ये रेल्वे लक्ष लागतं ना सरळ होईल सगळं काही भाषा आहे तुझा व्यवसाय सरपंच तारीख तुम्ही